आता एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, जी माझ्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत असणार आहे. आता माणूस दिसतो तसा अजिबात नसतो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला बोलत नाही. आता हे मी कशामुळे म्हणते, कारण की मागच्या बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट मी नोटीस केलेली आहे. जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते ना, त्यावेळेस आपले सबस्क्रायबर, मला लाईक करणाऱ्या बायका बऱ्याच जणी माझ्याकडे बघतात, पण त्यातली एखादीच बोलते माझ्याशी. ते पण थोडंसं भीत बोलू का नको, समोरची व्यक्ती आपल्याशी बोलल का नाही, अशा भावना ठेवून. कारण की माझ्या लक्षात आलंय, काल परवालाच मी गार्डनला गेले होते, त्यावेळेस बऱ्याच जणींनी मला बघितलं आणि नंतर येऊन मग चॅनलवरती व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या की ताई आम्ही तुम्हाला बघितलं होतं. परत काल पण मी प्रक्षिताला हेअर कट करण्यासाठी घेऊन गेले होते, सो तिथे सुद्धा बऱ्याच जणी भेटल्या होत्या, त्यांच्यासुद्धा कमेंट आल्या. असं बऱ्याचदा झालेलं आहे. मग नंतर त्या कमेंटमध्ये येऊन त्यांची भावना व्यक्त करतात की ताई आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं, भेटायचं होतं, किंवा मग काही जणी असं सांगतात की ताई तुम्ही जेव्हा येणार असाल त्या साईडला तर आम्हाला सांगत जा. सो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, मी जर का तुम्हाला अशीच कधी दिसले एखाद्या वेळेस तर मी बोलेल का नाही अशी भावना मनात आणत जाऊ नका. सो मला सुद्धा तुम्हाला भेटून बोलून तेवढंच छान वाटणार आहे. आणि चला, तर हीच गोष्ट होती मला तुमच्यासोबत शेअर करायची. तर काल गेली होती मी प्रक्षिताचं हेअर कट करायला. 2 पार्लरमध्ये गेले, पण तिथे काय अवेलेबल नव्हत्या मॅम, सो वापस आले. आज परत जाणार आहे. त्यानंतर ह्या फूड प्रोसेसरचा तिसरा आणि छान असा उपयोग, बटाट्याचे मी साल काढून घेतलेत. अगदी काही सेकंदामध्येच बटाटा किसून तयार आहे. मी व्हिडिओ सुद्धा हा फास्ट फॉरवर्ड केला नाही. इथे बघू शकता किती छान जे आहेत ते किसलेला आहे बटाटा. आणि ह्याच किसलेल्या बटाट्यापासून लेकरांसाठी मी थोडासा वेगळा एक पदार्थ बनवला आहे. सकाळचे ना मी चणे बनवले होते, तीच भाजी उरली होती, त्याला मॅश करून बटाटा टाकून थोडंसं बेसन पीठ टाकून असा चिला बनवलाय. बाकी आजच्यासाठी एवढंच. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. बाय.